नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 6 विषय विज्ञान पाठ 5 सजीवांच्या पायाचे एकक याच्यामध्ये आज आपला जो टॉपिक्स आहे 5.24 मध्ये याच्या उपघटकमध्ये कोशरस पाहूया आपण. कोशरसला सायटोप्लाझम हा आपला या पाठात भाग 5वा आहे. तर कोशरस विषयी काही पॉईंट्स पाहूया. कोशरसमध्ये कोशरस स्तराच्या आत असलेल्या प्रवाही पदार्थाला कोशरस असे म्हणतात. जसे की आपण याच्यामध्ये पाहिलं की हा कोशच्या भाग होता, सुकोश केंद्राचा भाग होता आणि त्याच्या हा बाहेरचा भाग कोशर होता आणि हा त्याच्यामध्ये मध्ये असलेला केंद्र आणि तसे छोटे छोटे केंद्र आणि यांच्यामध्ये जो असलेला जो प्रवाही पदार्थ आलेला असतो तो म्हणजे काय असतो, कोशरस स्तरचा कोशरस असे म्हणतात. त्याचप्रमाणे या कोशरसमध्ये काय आहे की कोशरस स्तरद्वारे प्रत्येक कोश मोठ्या प्रदेशाला व्यापते. ज्या प्रदेशाला खूपच कमी अभिरंजक असते त्यांना कोशरस असे म्हणतात. जसं की म्हणजे याच्यामध्ये कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जो भाग दिलेला आहे तर याच्यामध्ये हा जो मोठा भाग व्यापलेला आहे, कसला भाग आहे, मोठा भाग व्यापलेला आहे आणि याच्यात कमी अभिरंजक असते तर त्याच्यामुळे हा जो मोठा भाग असतो याला कमी अभिरंजक असल्यामुळे याला काय म्हणू शकतो आपण, कोशरस म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, कोशरसचा भाग. त्याचप्रमाणे हा मोठा भाग जो असतो तो मोठा प्रदेश असल्यामुळे खूपच कमी अभिरंजक ग्रहण करत असल्याने ते तात्पुरत्या स्वरूपात अस्पष्ट रीतीने पाहायला मिळते. म्हणजे एकदम टेम्पररी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये अस्पष्ट रीतीने अस्पष्टपणे दिसतो. त्याचप्रमाणे हा आपला चौथा पॉईंट्स पाहूया. कोशी अंगिका स्तरांद्वारे आवृत असते. कोशी अंगिका स्तरांद्वारे आवृत असते. आता याच्यामध्ये जसं की आपण पाहिलं की हा आपला सुकोश केंद्राचा भाग होता, याच्यामध्ये जसं की हा बाहेरच्या आवरण असं कोश स्तरचा भाग होता. तर याच्यामध्ये कसं होतं की कोश केंद्र रकल्ला, कोश केंद्र रस, कोश केंद्रिका छिद्रे म्हणजे छिद्रे हा कोश केंद्रिकाचा भाग, हे सगळे काय त्याचे झाले कोशीय अंगिकाने आवृत झालेले असते. त्याचप्रमाणे आधी कोश केंद्रामध्ये कोश केंद्र स्तर तसेच स्तरीय कोशीय अंगिकांची पण अनुपस्थिती असते. त्याचप्रमाणे सुकोश केंद्रामध्ये कोश केंद्र तसेच कोश अंगिका पण धारण करत असते. आता सुकोश केंद्राचा भाग आहे याच्यामध्ये हा कोशस्तरचा भाग पण पाहायला मिळतो आणि कोश अंगिकेचा भाग पण पाहायला मिळतो. परंतु याच्या तुलनेमध्ये आपण आधी कोश केंद्रामध्ये जर पाहिले तर याच्यामध्ये कोश केंद्राचे स्तर वगैरे हे सारखे पाहायला मिळत नाही. परंतु याच्यामध्ये कसं होते, याच्यात दोघी वस्तू पाहायला मिळतात. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय कोशबिंदू वगैरे यासारखे आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यावरून कोशरस भागाच्यावरून थोडक्यात आपल्याला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की टुकमा माहिती आपो कोशरस किंवा कोशरस विषयी टुकमा वरून या प्रकारची गुजरातीमध्ये आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न टुकमा माहिती आपो कोशरस अथवा कोशरस विषयी टुकमा वरून या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे हा जो कोशरसचा भाग आहे आपण व्हायरसच्या उदाहरणाद्वारे पण समजून घेऊ शकतो. कोशरस स्तराचे महत्त्व व्हायरसच्या उदाहरणाद्वारे समजून घेता येत असते. व्हायरसमध्ये कोणत्याही प्रकारचे कोशस्तर नसते, त्याला कोणत्याही प्रकारचे स्तर वगैरे पाहायला मिळत नाही. त्यांच्यात सजीवांची लक्षणे पण दिसून येत नाही. आता व्हायरसला कुठल्या प्रकारचा स्तर नसतो, सिंगल बॉडीचा असतो तो. पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लक्षण पाहायला मिळत नाही सजीवांसारखे. आता पुढचा तिसरा पॉईंट याचा की व्हायरस जोपर्यंत आपल्याला सजीवांमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत त्यांच्या कोशची यांत्रिकेद्वारे गुणन करत नाही आणि तोपर्यंत त्या कोश जैविकता दर्शवित नाही. जैविकता दर्शवणे म्हणजे सजीवांसारखे ते लक्षण तो त्याच्यामध्ये आढळू देत नाही किंवा दर्शवित नाही. त्याचप्रमाणे शेवटचा पॉईंट याच्यातला याप्रमाणे मग जैविकतेसाठी कोशरस स्तर महत्त्वाचे आहे. म्हणजेच कोशस्तर ज्या सजीवाला असेल तो सजीवांसारखे लक्षणे दर्शवू शकतो. याप्रमाणे ते जैविकतेसाठी त्यांच्या सजीवांच्या विविधतेसाठी याच्यासाठी यांत्रिकतेसाठी हे कोशरस पटल कोशस्तरचा भाग अत्यंत महत्त्वाचे असते. त्यानंतरच्या 5.25 हा भाग पाहूया. आता कोश अंगिकेचा भाग पाहू. कोश अंगिका सेल ऑर्गेनल्स, याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेल ऑर्गेनल्स. कोश म्हणजे सेलचा भाग आणि अंगिका म्हणजे त्याचे ऑर्गेनल्स, त्यांचे वेगवेगळे अवयव. त्याच्यानंतरचा भाग आहे याच्यात वेगवेगळे पॉईंट्स दिलेले आहेत, पाहूया. पहिला पॉईंट, सुकोश केंद्र कोश विविध प्रक्रियाने एकमेकांपासून वेगळे ठेवण्यासाठी कोशस्तरपेक्षा लहान रचना अंगिका धारण करत असतात. जसं की आता सुकोश केंद्राचा भाग पाहिला आपण. सुकोश केंद्रामध्ये कसं होतं,
की जसं की लहान लहान छोटे छोटे असे अंगिका त्याच्यात पाहायला मिळतं. हे असे जसं कोशकेंद्रिकेच्या भागे, कोशकेंद्र रसच्या भागे, कोशकेंद्र कल्लाच्या भागे, हे एकदम अतिसूक्ष्म असे जटिलमय अशी एक रचना त्याच्यामध्ये पाहायला मिळत असते अंगिकाद्वारे. त्याचप्रमाणे पुढच्या पॉईंट्स पाहूया. ही एक लाक्षणिकता सुकोश केंद्रीय कोषची अशी असते की जी आदिकोश केंद्रापासून कोशापासून वेगळे करत असते. हे म्हणजे अंगिका जे असतात कोशांच्या, ते वेगवेगळ्या कोशांच्यामध्ये त्यांच्यात वेगळे ठेवत असते, विविधता दर्शवित असतात. जसं की सुकोश केंद्रामध्ये कोशकेंद्रीय कल्ले छिद्रे, तसेच हे छिद्रे, कोशकेंद्रिका, कोशकेंद्र रस, कोशकेंद्र कल्ला, कोशकेंद्राचा भाग, या प्रकारच्या यांची रचनामध्ये असे सगळे अंगिका पाहिले. अंगिका याच्या तुलनेत आदिकोश केंद्रामध्ये कसे वेगवेगळे पाहायला मिळतात आपल्याला, म्हणजे त्यांच्या बाहेरच्या याच्या भागात त्यांचे कोश अंगिका जे असतात ते यांच्यावरून त्यांच्यात विविधता वेगळेपणा पाहायला मिळत असतो. त्याचप्रमाणे तिसरा पॉईंट आहे, प्रत्येक कोश बाह्य पर्यावरणापासून वेगळे राहण्यासाठी स्वतःभोवती एक स्तर धारण करत असतात. एक प्रकारच्या परिवाराच्या अनुकूलतेनुसार ते त्यांच्या एक स्वतःभोवती एक अशा कोश स्तर धारण करत असतात. बहुपेशीय सजीव त्यांच्या जटिल रचना आणि कार्याच्या आवश्यकतेनुसार जटिल कोश धारण करतात, ज्या विविध रासायनिक प्रक्रिया दर्शवितात. आता यांच्यामध्ये असलेला जो कोश केंद्र रसाचा भाग असेल किंवा वेगवेगळे जे अवयव आलेले असतील ते त्यांचे स्वतःचे एक विशिष्ट प्रकारचे कार्य करत असतात, रासायनिक प्रक्रिया करत असतात. त्याचप्रमाणे याच्यातलं दुसरा पुढचा पाहूयात कोश अंगिकांमध्ये. जसं की काही असे अत्यंत महत्त्वाचे कोश अंगिका असतात, जसं की अंतरकोश रस जाळे, गोल्गी प्रसाधने, लायझोम्से, कणापसूत्रे, रंगकणे आणि रसदानी आहे रसदानी. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पहिले अंतरकोश रस जाळविषयी माहिती मिळवूया. अंतरकोश रस जाळविषयी माहिती मिळवूया. आता अंतरकोश रस जाळ जो दिलेला आहे तो याच्यासाठी आपण पाहू की त्याच्या कोशमध्ये त्याचं स्थान कुठं आहे, रचना कुठं आहे, त्याचप्रमाणे त्यांचे प्रकार किती आहे किंवा कार्य कसे त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो पाहूया. स्थान व अंतरकोश रस जाळचे कोशमध्ये स्थान कुठे असते ते पाहू. स्थानमध्ये सुकोश केंद्रीय कोशच्या आत कोश रस भागात समकेंद्रित विस्तारित असलेली स्तरीय रचना असते. स्तरीय रचना असते सुकोश केंद्राच्या भागमध्ये पाहू. आता सुकोश केंद्राचा भाग जो दिलेला आहे याच्यामध्ये, आता याच्या भागात समकेंद्रित विस्तारित असलेला म्हणजे केंद्रापासून समान अंतरावरती असे एकच केंद्र असतं, पण त्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेलं केंद्र सगळ्यांना समान अंतरावरती असे वेगवेगळे असे छोटे छोटे अंगिका जाळलेले असतात. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ती अंगिका पाहायला मिळतात. जसं की हा केंद्र तर एकच आहे, परंतु याच्यामध्ये कोश केंद्रिकेचे हा कोश केंद्र रसचा भाग आहे. त्याचप्रमाणे हा तंतुमय असा भाग हा कोश केंद्र कल्ल्याचा भाग आहे. त्याचप्रमाणे कोश केंद्रिका कल्ल्यांची छिद्रे म्हणजे केंद्रापासून सगळ्या समकेंद्रितच्या भागामध्ये पाहायला मिळत असतात. अशी एक स्तरीय रचना तयार झालेली असते. या ठिकाणी या आंतरकोश रस जाळची रचना पाहायला मिळते. त्याप्रमाणे रचना पाहूया, यांची रचना कशी पाहायला मिळू शकते. आता त्यांची रचना लांब नलिकामय किंवा गोळाकार किंवा पिशवीसारखी पुटिकांसारखी असते, जे मोठ्या अविरित जाळीच्या स्वरूपाची रचना पाहायला मिळत असते. नलिकामय सारखा भाग जसे की आता याच्यामध्ये आंतरकोश रस जाळची रचना आहे. याच्यामध्ये असं एक नलिकामय किंवा गोली असा भाग पाहायला मिळतोय तुम्हाला, जसं की याच्यात दिलेलं आहे त्याप्रमाणे. त्यानंतरच्या पुढच्या पॉईंट्स आहे आंतरकोश रस जाळची पटलीय संरचना पेशींच्या स्तराच्या संरचनेच्या समान असते. पेशींच्या स्तराच्या संरचनेच्या काय असते, समान असते. यांचे जे पटलीय म्हणजे याच्या आजूबाजूचे भाग जो आलेला असतो तो एक प्रकारचे काय यांच्यामध्ये हे जे आवरण आहे किंवा याच्यात दोन प्रकार आहेत. याचा हा वेगळा भाग आहे आणि हा वेगळा भाग आहे. तर याच्यामध्ये समानांतरितच्या म्हणजे समान भाग पाहायला मिळत असतो. त्याचप्रमाणे पुढच्या पॉईंट्स याच्यात विविध कोशांमध्ये आंतरकोश रस जाळची रचनेत विविधता पाहायला मिळत असते. ती नेहमी जाळीमय रचनेचे निर्माण करत असते. आता हे एक प्रकारची जाळीमयसारखी अशी एकदम गुंतागुंतीसारखी अशी एक रचना तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये विविधता जसं की ही आंतरकोश रस जाळची रचना आहे. आंतरकोश रस जाळची रचना आहे. याच्यामध्ये हे दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे. जसं की एक रखरखीत आंतरकोश रस जाळे आणि एक गुळगुळीत आंतरकोश रस जाळे, बरोबर. तर दोघांमध्ये याच्यामध्ये
आणि हे त्याचे आतील भाग जे नलिकामयसारखे किंवा गोली असा भाग पाहायला मिळत असतो किंवा पुट्टिकांसारखा भाग पुट्टिकासारखे भाग पाहायला मिळतो. आणि हे एक प्रकारचे असे यांचं जाडीमय असे गुंतागुंतीची एक जटिल रचना याच्यात तयार करायचं काम करत असतं. त्यांचे कार्य होत असते, रचना तयार करतात. तर हा जो आंतररोष जाड आहे याच्यावरून या प्रकारच्या गुजरातीमध्ये असा प्रश्न विचारला जातो, आंतरकोश रस जाड विषयी वर्णव अथवा टोकमा वर्णव या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तो आल्यावरती स्थान, रचना याप्रमाणे तुम्ही मुद्दे त्याच्यात लिहायचे. त्यानंतरचा भाग आहे प्रकार. आंतरकोशरस जाडचे प्रकार. याच्यात मुख्यत्वे 2 भाग आहे. एक तर त्याच्या रखरखीत कणिकामय आंतरकोश जाड, ज्याला इंग्लिशमध्ये रफ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. तर रखरखीत म्हणजे एक खडबडीत भाग. काय झाला हा खडबडीत भाग. जसं की हा बघा ही रचना कशी आहे, तर यांच्यामध्ये हा जो भाग दिलेला आहे हा काय रखरखीत कोशरस जाड पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे त्यांच्या सपाटीवर रिबोझोम्स कण आलेले असतात. रिबोझोम्स कण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे असे रखरखीत जे भाग दिलेले खडबडीत भाग असेल तर याच्यामध्ये असे काळे काळे जे तुम्हाला टिपके जे दिसत आहेत, डॉट दिसून राहिले, हे काय असतात रिबोझोम्स असतात. काय असतात रिबोझोम्स. त्याचप्रमाणे हे रिबोझोम्सचे काम काय असते, प्रोटीन संश्लेषणचे कार्य करते. म्हणजे जो यांच्याद्वारा प्रोटीन्स निर्माण होतो याचे संश्लेषण करायचे कार्य करत असते. यांच्याद्वारा ते कार्य घडत असते. रिबोझोम्सद्वारा प्रोटीन संश्लेषणचे कार्य घडत असते. त्याचप्रमाणे दुसरा भाग याचा गुडगुडीत आंतरकोश रस जाड. आता यांच्या तुलनेमध्ये एक मोठा भाग काय पाहायला मिळतो. दोघांमध्ये जर आपण फरक पाहिला तर यांच्यामध्ये काय असतो, एक तर खडबडीत भाग आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतोय रिबोझोम्स पाहायला मिळतो. रिबोझोम्स इथं पाहायला मिळतोय नाही. याच्यावरून आपल्याला समजते की गुडगुडीत जो भाग असेल आंतरकोश रस जाडमध्ये याच्यामध्ये पहिलाच पॉईंट डायरेक्ट रिबोझोम नसतो, हा आपण लिहू शकतो. तर त्यांच्या सपाटीवरती रिबोझोम्स नसते. आता हे जे गुडगुडीत आंतरकोशरस जाड जो असतो यांच्यामध्ये लिपिड किंवा संश्लेषण करण्यास मदतरूप होत असते. लिपिड म्हणजे एक प्रकारचे काय असते, लिपिड म्हणजे चरबी असते. काय असते चरबी, किंवा संश्लेषण करण्यास ते मदतरूप होते. म्हणजे चरबीचे पाचन करण्यास ते महत्त्व होते. ही जी क्रिया एक प्रकारची जैव संश्लेषण म्हणून ओळखली जाते, ज्याला इंग्लिशमध्ये मेम्ब्रेन बायग्नोसिस असे म्हणतात. लिपिड जसे यांच्याद्वारे जेव्हा चरबीचा भाग तयार होत असतो तर त्याचं ते संश्लेषण करण्यासाठी एक गुडगुडीत कोशरस जो असतो याच्याद्वारे त्यांचं संश्लेषण करण्यासाठी या भागाद्वारे होत असते. तर यांच्या प्रकारावरून बी आपल्याला 2 मार्कासाठी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तफावत आपो खरबचडी अंतकोश जाड आणि लिसी कोशरस जाड. तर हे आपण आंतरकोशरस जाड विषयीचे 2 प्रकार पाहिलेत. एक तर तुमचा हा पहिला भाग आणि हा आपला दुसरा भाग, हे 2 प्रकार पाहिले. तर त्याचप्रमाणे त्याच्याविषयी आपण कार्याच्या विषयी माहिती मिळवूया. कोशरस आणि कोशरसमध्ये किंवा कोशरसच्या विविध प्रदेशात द्रव्यांचे वहनासाठी कोशरस जाड वहन मार्ग म्हणून कार्य करतात. आता हा जो कोशरस असतो जो वेगवेगळ्या जे विविध प्रदेश आलेला असतो याच्यामध्ये त्यांच्यात जे बाहेरचे काही द्रव्यांचा जो भाग असतो यांच्यात रसांद्वारे रस जो आला असतो यांच्यात जे द्रव्य असतात पदार्थ म्हणून ते वहनासाठी हे रसांद्वारेच्या ते एक वहन पावत असतात, म्हणून त्यांना वहन मार्ग म्हणून कार्य करते असे आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा पॉईंट आहे कोशाच्या कित्येक महत्त्वाच्या कार्यासाठी आवश्यक जो असतो तो प्रोटीन्स आणि लिपिड्सचे निर्माण करते. म्हणजे कोणताही कोश असेल विद्यार्थी मित्रांनो तर याच्यासाठी प्रोटीन्स आणि लिपिड्स हे दोघं महत्त्वाचे यांचे भाग असे निर्माण करते. तर याच्यात काही प्रोटीन्स आणि लिपिड्स कोशरस स्तराच्या संरचनात्मक म्हणून उपयोगी आहे. तर कित्येक उत्सेचक आणि अंतस्राव म्हणून कार्य करते. आता याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जो आंतरकोशरस जाड असतो त्यांच्यामध्ये काही एक महत्त्वाच्या क्रिया म्हणजे जसे की प्रोटीन्स आणि
लिपिड्सचे निर्माण, चरबीचे निर्माण करणे, परत त्यांचे प्रोटीन्स आणि लिपिडसारखे कोशरसचा स्तर जो असतो त्यांच्याद्वारे त्यांचा एक संरचनात्मक असा म्हणून उपयोगी असतो त्यांच्या विकासासाठी. त्याचप्रमाणे कित्येक असे त्याचा जो दुसरा जो भाग असतो कोशरसमध्ये तो एकतर उत्सेचक म्हणून पण कार्य करतो आणि अंतस्राव म्हणून पण कार्य करतो. उत्सेचक म्हणजे त्यांच्या पाचण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक क्रिया, उत्सेचक बी एक प्रकारची रासायनिक क्रिया जी असते तर हे उत्सेचक आणि अंतस्राव म्हणून कार्य करत असते. अंतस्राव म्हणजे कोशामध्ये जो वाहणारा प्रवाही पदार्थ म्हणून कोशरस जो असतो तो अंतस्राव म्हणून पण कार्य करत असतो. त्यानंतरच्या पुढच्या पॉईंट्स आहे कोशाच्या कित्येक जैव रासायनिक प्रवृत्तीसाठी आंतरकोशरसजाळ कोशीय रचनात्मक सपाटीची पूर्तता करते. म्हणजे ही जी जैव रासायनिक क्रिया घडते कोशरस कोशरसद्वारा तर एक प्रकारे कोशांची संरचनात्मक सपाटीची पूर्तता करत असते. म्हणजे ते एक प्रकारचं त्या प्रकारचे कोशरस स्तर निर्माण करतो, आंतरकोशरसजाळ निर्माण करतो, असे त्यांची एक सपाटीची निर्मिती करते, पूर्तता करते. त्यानंतरच्या पुढच्या पॉईंट्स आहे पृष्ठवंशी प्राणी यकृतीच्या पेशीच्या गुडगुडीत अंतकोशरसजाळ ज्याला इंग्लिशमध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम या समूहामध्ये असंख्य असे विषारी जे द्रव्य आणि औषधांना बिनविषारी बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका असतात. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे असे जसे की पृष्ठवंशी प्राणी जे आपण प्रकरण नंबर 7मध्ये पाहणार आहात. प्रकरण नंबर 7मध्ये पाहूया. जे त्यांचे कार्य बिनविषारी म्हणून कार्य करत असतात, महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजे काही जे विषारी द्रव्य असतात त्यांना परत बिनविषारी बनवण्यासाठी हे उत्सेचक किंवा अंतस्राव ते त्यांचे कार्य करत असतात पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो याचप्रमाणे आजच्या या भागाला आपण भाग 5वा पाहिला. या भाग 5व्यामध्ये आपण कोशरस पाहिले. त्यानंतर कोशरसविषयी आपण त्यांचे प्रश्न पाहिले, थोडक्यात येणारे व्हायरसचे एक उदाहरण पाहिले, त्याचे महत्त्व पाहिले कोशरसचे. त्याचप्रमाणे कोशी अंगिका पाहिले, कोश अंगिकाचे विषयी माहिती मिळवली. कोश अंगिकेवरून वेगवेगळे कोशांचे जे अंगिका असतात त्यांचे विषयी माहिती मिळवली. त्याच्यातला पहिला भाग आपण माहिती मिळवला आंतरकोशरसजाळ, त्यांचे स्थान पाहिले, स्थानानंतर त्यांची रचना कशी असते ते पाहिले आपण. त्याचप्रमाणे त्याच्यावरून आपल्याला जो मिळणारा प्रश्न असेल तो त्याच्याविषयी पाहिले. त्याचप्रमाणे आंतरकोशरसजाळ जो असतो आंतरकोशरसजाळ याच्यावरून त्याचे प्रकार पाहिले, जे मुख्य 2 भागात रखरखीत कणिकामय आंतरकोशरसजाळ, त्याचप्रमाणे दुसरा गुळगुळीत आंतरकोशरसजाळ. या प्रकारे असे 2 त्यांचे प्रकार पाहिले. त्यांच्यावरून त्यांच्या फरक स्पष्ट करासाठीचा तफावत आपण पाहिला. त्याचप्रमाणे त्यांचे आंतरकोशरसजाळच्या विषयी आपण त्यांचे जे वेगवेगळे कार्य आहेत त्याच्याविषयी आपण या भागामध्ये पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो याच्या भाग 6मध्ये आपण गोल्गी प्रसाधन, लायझोम्स, कणाकसूत्र, रंगकण आणि रसदाणे इत्यादींविषयी आपण त्याच्याविषयी माहिती मिळवूया. आणि वनस्पती कोश आणि प्राणीकोश यांच्या आकृतीद्वारा आपल्याला त्यांच्या फरक स्पष्ट कराविषयी त्याच्यावरून आपण त्यांची क्रिया, त्यांच्या अंगिकाविषयी माहिती मिळवूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि